अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा नियम 293 अन्वये सत्ताधाऱ्यांचा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावावरती बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। 4 मिनिटं बोलायचं। अखंड महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी शेती करतायत अशा शेतकऱ्यांचं कल्याण व्हावं अशी भावना सरकारची आहे। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावाल तर हात कलम केले जातील असा आदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारं महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला पाहिजे, त्याला पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत। कारण पूर्वीची शेतकऱ्यांची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं गणित 30 वर्षापूर्वी होतं। कारण शेतकरी म्हटला तर समाजामध्ये त्याला मानाचं स्थान होतं। शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न व्हायची म्हटली तर लोकांच्या मध्ये बाबा ह्या घरात आपली मुलगी दिली पाहिजे अशी परिस्थिती होती। तेव्हा 7वी 10वी शिकलं तरी नोकरीचं त्यांना कॉल यायचे, परंतु त्यांचे आईवडील म्हणाले जाऊ नको, तुला शेती करावी लागेल, कारण तेव्हा कनिष्ठ नोकरी होती। आता परिस्थिती बदलली, अवेळीचा पाऊस आहे, पडला तर 6-6 7-7 महिने पडतो। यावर्षी 7-8 महिने सलग पाऊस पडला, नाही पडला तर 2-2 3-3 वर्ष पाऊसच पडत नाही। पडली तर थंडी कडाक्याची पडते, नाही पडली तर थंडीच पडत नाही। म्हणजे असा असमतोल निसर्गाचा झालाय आणि त्यामुळं उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी राहिलं नाही। आता उत्तम नोकरी झाली, मध्यम व्यापार आणि आता कनिष्ठ शेती झाली आहे। आणि म्हणून जी कनिष्ठ शेती झाली आहे तिला उत्तम शेती करायचं असेल तर शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान दिली पाहिजेत, तशा सुविधा लोकांच्यापर्यंत पुरवल्या पाहिजेत। कारण आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत। पूर्वी आम्ही लहान असताना आमची आई आमची आजी सांगायची कुठल्या तारखेला पाऊस पडणार आहे। एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली का रस्ते बंद करून टाका, एखादी आमदारकीची निवडणूक झाली गावाड वाद होतात। आता माननीय देवाभाऊनी आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो रस्त्याचा निर्णय घेतलाय हा अत्यंत कौतुकास्पद आहे। मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो। गावाकडे हे सगळे पानंद रस्ते हे चांगले अद्यावत झाले पाहिजेत, त्यांच्यासाठीचा मोठा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। दुसरा विषय त्यांचा अभिनंदनाचा आहे की मुरुम आणि दगडगोटे याच्यासाठी जी रॉयल्टी लागणार होती ती सरकारने माफ केलेली आहे। आणि तिसरा त्याच्यापेक्षा पुढचा मुद्दा मोजणीला लागणारे पैसे, आणि त्याला जर कुठे एखादा वाद तयार झाला तर पोलीस प्रोटेक्शन मागितलं तर पोलीस प्रोटेक्शनची पण फी सरकारने माफ केलेली आहे। हा खूप चांगला क्रांतिकारी निर्णय घेतलाय। आता दुसरा विषय खाली दिलेले 2-3 विषय, जंगली प्राणी बाहेर येत आहेत, बिबट्यासारखा प्राणी येतोय। आता आपल्या सन्माननीय सदस्यांनी सांगितलं नीलगाई रस्त्यावरती येत आहेत। आता बिबट्याचा विषय मी गेले वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष ऐकतोय। आता आमच्या आटपाडी भागात पण परवा अशी बातमी की बिबट्या आलाय, काय संबंध नाही तिकडं, बिबट्या बाहेर का आलाय ह्याच्यावरती का सरकार विचार करत नाही? कारण त्यांच्या अधिवासामध्ये जंगलामध्ये पूर्वी जे खाद्य मिळत होतं ते आता मिळत नाही। खाद्य कोण होतं? सरकार तर टाकत नाही ना जंगलामध्ये खाद्य देऊन। जंगलामध्ये आमचे मेंढपाळ जात होते, रोज बातम्या यायच्या, ह्या मेंढपाळाच्या 2-4 मेंढ्या मारल्या, त्या मेंढपाळाच्या लांडग्यान मारल्या, बिबट्यान मारल्या, वाघानं मारल्या। आज तुम्ही मेंढपाळांना जंगलातच जाणं बंद करून टाकलंय। जर तुम्ही निसर्गाच्या विरोधात चाललाय, हे फॉरेस्ट खाती कधी जन्माला आलं? 1800च्या शतकात आलं असेल। त्याच्या अगोदर काय जंगल नव्हतं, जमीन नव्हती, जल नव्हतं, सगळं होतं ना। आमचा आदिवास आहे जंगल, आमच्या लोकांनी तिथं जात होते मेंढपाळ। आज तुम्ही त्याला जायचंच बंद करून टाकलंय। जर मेंढपाळ जात गेला नाही, लाखो मेंढ्या घेऊन लोक जंगलामध्ये जात होती, त्यांचं खाद्यच तिथं जात नाही तर ते प्राणी बाहेरच येणार ना, ते खाणार काय? तशी व्यवस्था नाही। सरकारला माझी हात जोडून विनंती आहे की मेंढपाळांच्या बाबतीमध्ये जंगलामध्ये जसं पूर्वी जात होते ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकू नका। एसी मध्ये बसून जे अहवाल देत आहेत त्या अधिकाऱ्यामध्ये तिथं मेंढपाळ गेले का मग तिथं गवत उगवत नाही, ते मेंढ्याचे त्याच्यावरती पाय पडतात। अरे कुठलं काय काढलंय तुम्ही? हे काहीतरी ठरवा एकदा बसून। ह्या 2 वर्ष तुम्ही मेंढपाळांना जंगलात जायला संधी द्या, बघा तुमचा हे सगळा प्रश्न निकाली निघून जातोय। माझी विनंती आहे सरकारकडे या विषयावरती माननीय अध्यक्ष महोदय सरकारला योग्य सूचना द्याव्यात। एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो। जय हिंद। बोलण्यास संधी दिली, धन्यवाद। अभिमन्यू पवार।
धन्यवाद अध्यक्ष महोदय.